नमस्कार मंडळी, मी कोकण चोरवण्या. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आजच्या माझ्या व्लॉगचं नाव आहे एक उन्हाळ दिवस. आम्ही गेलो होतो निवळीमध्ये. निवळीतल्या वॉटर पार्कला आम्ही खरवते मार्गे तिवराडमधून करबोड्याला गेलेलो आणि मग करबोड्यातून पुढे निवळी. फायनली आम्ही वॉटर पार्कला पोहोचलो. बाहेरून एकदम जबरदस्त वाटत होतं. इकडे समोर अशी ही प्राण्यांची चित्र लावलेली होती आणि मग या गेटमधून आम्ही आतमध्ये गेलेलो. एकदम काहीसं भारी वाटत होतं. म्हणजे बाहेरून बघायलाच एवढं जबरदस्त होतं, मग आतमध्ये गेल्यानंतर कसं असेल याची उत्सुकता तर लागलेलीच होती. आणि फायनली आम्ही आतमध्ये तिकीट काढून गेलेलो आणि हा आतमध्ये व्ह्यू एकदम जबरदस्त होता. तिकडे एक फुकटमध्ये फोटो आला होता, तर मी पण म्हटलं पटापट आपले फोटो काढून घेऊया, म्हणून मग त्याला सांगून 2-3 फोटो उडवलेत. आणि मग नंतर तिथून गेलो वरती घसरगुंडीवरती आणि घसरगुंडीची मजा घेतली. एकदम भारी वाटलं. कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी, कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो क्षण. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल. जे पाहिजे ते टेक. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय. स्विमिंग पूलच्या इकडे आम्हाला भेटला शिरगावकर कट्टा. गुहागरातील पोरांचा ग्रुप. जाम धमाल करत होती पोरं ती. त्यानंतर आम्ही सुद्धा त्यांच्या ग्रुपला जॉईन झालो. ते म्हणतात ना की बाकीची नाती आपल्याला शोधून पण सापडणार नाहीत, पण मैत्रीचं नातं जिथे कुठे जाल तिथे मित्र आपले तयार होतात. आणि नंतर आम्ही त्यांच्यासोबत खूप धमाल केली. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा. या पोरांचं नाचून झाल्यानंतर आम्ही गेलो वरती मोठ्या स्लाईडवरती. म्हणून मग स्लाईडवर जाण्यासाठी मी घेतली एक फुगवलेली ट्यूब आणि मग ट्यूब घेऊन आम्ही गेलो वरती स्लाईड करण्यासाठी. या स्लाईडवरती तर जाम खतरनाक वाटत होतं. माझी तर फापालीच होती, पण जाम भारी वाटत होतं. खूप मजा सुद्धा आली आणि तेवढीच भीती सुद्धा होती. तिकडनं आम्ही गेला दुसऱ्या स्लाईडवरती, म्हणजेच त्याच्या बाजूच्या घसरगुंडीवरती. तिकडून नुसतं आपलं गोलियेसारखं सुसाट यायला होत होतं. एकदम आम्ही सुसाट आलेलो गोलियेसारखे. आणि मग नंतर तिथून आम्ही गेलो एका भुयारात. आतमध्ये खूप काळोख होता आणि मग भुयारात गेल्यानंतर खूप भीती सुद्धा वाटत होती आणि तितकीच मजा सुद्धा येत होती. त्यानंतर आम्ही गेलो वेव्ह पूलला. पण समुद्रात पोहणारी पोरं काय वेव्ह पूलमध्ये आंघोळ करणार आहेत, म्हणून मग बाहेरच आम्ही डीजेवरती नाचायला लागलेलो.
मित्रांनो, असा होता आजचा हा आमचा एक उन्हाळ दिवस। व्हिडिओ तुम्हाला आवडली असेलच तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या कोकण चोरोन्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे